मुंबईतल्या मागाटण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या वतीनं करण्यात आलेल्या आज संयुक्त आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसरमध्ये काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी काल उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। मराठी ही माझी आई आणि हिंदी मावशी असल्याचं सांगून सुर्वे यांनी एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं धक्कादायक विधान केलं होतं। तसंच मावशीनं आपल्याला जास्त प्रेम दिल्याचंही सुर्वेंनी त्या भाषणात सांगितलं। प्रकाश सुर्वे यांच्या त्या वक्तव्याविरोधात दहिसरमध्ये आज आंदोलन करण्यात आलं। दहिसर पूर्वमधल्या गोकुळानंद येथून सुरू झालेला मोर्चा हा झोन 12च्या पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयावर नेण्यात आला आणि या मोर्चात आंदोलकांनी मराठी मानाचा अपमान सहन करणार नाही, प्रकाश सुर्वे माफी मागा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांना निवेदन देऊन आमदार सुर्वे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली। एवढा माज एका आमदाराला असणं हे खूप वाईट आहे। जे शिंदे कैसनबा बोलतात, हा बोलतो की मराठी माय मेली तरी चालेल पण माझी मावशी उत्तर प्रदेश, उत्तर भारत ही जगली पाहिजे, कारण की ह्याचं उत्तर भारतावरती प्रेम आहे। ह्याने उत्तर भारताला निघून जावं ना, हे कसलं आहे राजकारण? हा म्हणजे मराठी भाषा हा मारायला निघालेला माणूस आहे, हा असा गद्दार मराठीचा, आणि स्वतःच्या आईबद्दल कोण असं बोलतं का? एवढी लाज नाही यायला? त्यांनी आईला सोडलं असेल, असं कधी वक्तव्य होतं का की माझी माय मेली तरी चालेल? शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती